थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 8 ऑक्टोबरच्या भागात गायत्रीने मानसीचा गृहप्रवेश करायचं ठरवलेलं असतं, परंतु तिच्या गेमा मात्र वेगळ्याच चालू असतात. मानसी खूप सुंदर तयार झालेली असते. संपदा तिला नजर लागू नये म्हणून काळा टीप लावते. तर तिथे निधी येते आणि मानसीची थट्टा करायला लागते. ती म्हणते की काय ग ताई, आज तुझी पाठवणी असून देखील आम्हाला रडू येत नाहीये, कारण तू शेजारच्याच घरात जातेस ना. तर मानसी हसून तिला एक फटका देते. तर संपदा निधीला सांगते की निधी, सासर आणि माहेर दोन्ही शेजारीच असायला खूप मोठं नशीब लागतं हा. इतक्यातच तिथे छाया आलेली असते ओटीचं सामान घेऊन, आणि त्यानंतर ती म्हणते की प्रभूंच्या धाकट्या सुनबाई तयार झाल्या का. तेव्हा संपदा रांगोळी काढून पाठ मांडायला सांगते निधीला. तर छाया सांगते की नको, मी फक्त इथे मानसीला सूचना द्यायला आले आहे. ज्यावेळी मानसी बसते तर छाया तिची ओटी भरायला घेते आणि ती पहिली सूचना सांगते की माझी दिदी वरून फणसासारखी जरी असली ना, तरी आतून खूप गोड आहे हा. निधीला छायावरती हसू येत असतं. छाया दुसरी सूचना मानसीला सांगते की माझ्या दिदीला तुझं बाहेर अंगणात राहणं बघवलं नाही, म्हणूनच तिने तुझं गृहप्रवेश करायचं ठरवलं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. त्याचनंतर छाया ही मानसीला तिसरी सूचना देते की तू प्रभू घराण्यात आल्यानंतर माझ्या दिदीचं मन नक्की जिंक, नाहीतर, आणि ती गप्प बसते. त्याचनंतर ती हसून संपदाला सांगते की ओटी भरायची झाली आहे. मानसी थोडी अस्वस्थच असते. तर इकडे रणजित मात्र खूपच खुश असतो. तो गाणं गुणगुणत असतो, शिट्या वाजवत असतो. तर तिथेच रजनी येते आणि रजनी ज्यावेळी रणजितला इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा तिने खूप खुश पाहिलेलं असतं, आणि ती देखील रणजितला पाहून खुश होते आणि त्याला विचारते की रणजित ठीक आहेस ना. तेव्हा रणजित हसून उत्तर देतो की हो. तर रणजितला रजनी सांगते की आता तू पुढं जायला हवा आहेस, हे सगळं विसरून जा. तेव्हा रणजित उत्तर देतो की हो आई, केव्हाच सगळं काही विसरून गेलो आहे मी. तू बस ना, आपण ब्रेकफास्ट करूयात. त्याचनंतर जेव्हा रजनी तिच्या नेहमीच्या चेअरवरती बसणार तर रणजित तिला पलीकडे बसायला सांगतो. रजनीला थोडंफार सगळं अजबच वाटतं. ती तिथे रणजितला विचारते की या इतक्या प्लेट्स कशाला आणल्या आहेत. रजनी तात्पुरती तरी खुश असते, परंतु खरा धक्का तिला पुढे बसणार असतो, कारण रणजितने तिथे ब्रेकफास्ट दिलेला असतो रजनीच्या हाती. त्यानंतर 2 रिकाम्या चेअरच्या समोर देखील तो ब्रेकफास्ट ठेवतो. रजनी त्याला चकित होऊन विचारते की कोणी येणार आहे का. तेव्हा रणजित सांगतो की अगे येणार काय, आले आहेत. हे काय, इथे मानसी आणि ती माझा मित्र तेजस आहे. आता मात्र रजनीच्या पायाखालची जमीन सरकते. ती खूपच घाबरून जाते, कारण रणजित खूप वेड्यासारखा विचित्र वागत असतो. तर इकडे छायाने तिन्ही भावंडांना धक्कादायक बातमी सांगितलेली असते. ती म्हणजे मानसी तेजस यांचा आता गृहप्रवेश होणार आहे. तर त्या तिन्ही भावंडांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्यासाठी ही खरं तर धक्कादायक बातमी असते. तर अभा तिथे विचारते की परंतु तात्यांनी कशी काय परवानगी दिली. तेव्हा छाया सांगते की तुम्ही प्रभूंचे मिणमिणते दिवे, हे सगळे प्रश्न विचारायचे बंद करा आणि चला, गृहप्रवेश करायचा आहे आपल्याला. सूरज तिथे छायाला विचारतो की परंतु खरंच कसं शक्य आहे हे, तात्या तर तेजसवरती रागावले होते ना. तेव्हा तिथे छाया सांगते की हे सगळं माझ्या दिदीमुळे घडलं आहे. तिनेच तात्यांची समजूत घातली आणि आता तुमची वहिनी, तुमचा भाऊ या घरात येत आहेत. चला, आपल्याला आता गृहप्रवेश करायचा आहे, वेळेत पोहोचा, असं म्हणत छाया तेथून जाते. हे तिन्ही भावंड अजूनही शॉकमध्ये असतात. दिनेश तिथे दोन्ही भावंडांना म्हणतो की परंतु हे कसं शक्य आहे. गायत्रीच्या मनात नक्की काय चाललं आहे. तेजस मानसी यांच्यावरती तीच तर जास्त रागावली होती, वाटेल ते बोलली होती त्या दोघांनाही. मग आता तिच्या मनात नक्की काय चाललं आहे. तिथे त्या तिन्ही भावंडांना याचा काहीच अर्थ लागत नसतो की गायत्री अचानक बदलली कशी काय. इकडे रजनी मात्र आता पूर्ण शॉकमध्ये असते, हादरून गेलेली असते रणजितच्या विचित्र वागण्याने. रजनी रणजितला विचारते की अरे परंतु तू असा का वागतोयस, इथे तर कोणीच नाही आहे, तू बरा आहेस ना. तेव्हा रणजित सांगतो की हो आई, मी पूर्ण बरा आहे. हे बघ, आता जर हे सगळं तमाशा घडण्यापूर्वीचा जर रणजित असता तर तो कसा वागला असता, असंच प्रेमाने वागला असता ना. काय आहे नाही, लोक माझ्याशी कशीही वागली तरी मी त्यांच्याशी चांगलाच वागतो. आता मी तेजसच्या समोर मैत्रीचा हात पुढे केला आणि त्याने काय केलं, माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. ही जखम खूप मोठी आहे आणि ती मी नाही विसरू शकणार.
तर तिथे आता रजनीने पहिल्यांदा रणजितचं रौद्र रूप पाहिलेलं असतं. रणजित रजनीला सांगतो की आई, आत्तापर्यंत लोकांनी माझा चांगुलपणा, समजूतदारपणा, प्रेम पाहिला आहे, परंतु त्याच लोकांना मला आता तोच माझा चांगुलपणा, तेच माझं प्रेम आणि तोच समजूतदारपणा दाखवायची वेळ आली आहे. आणि हेच सगळं वापरून रणजित काय करू शकतो हे देखील मी त्यांना दाखवून देणार आहे. याचा अर्थ असा होतो की रणजित आता तेजस मानसी यांच्याकडून बदला घ्यायच्या विचारात असतो. रणजितची समजूत घालत रजनी त्याला सांगते की हे बघ बाळा, मी तुझी अवस्था समजू शकते, परंतु आपण दोघे आहोत ना एकमेकांना. तेव्हा रणजित सांगतो की हो आई, आपण दोघेच आहोत ना, अजून कोणीतरी पाहिजे असं समजून घेणारं. त्याचनंतर रणजित तिथे रजनीला सांगतो की आई, आपल्यासोबत कोणीतरी हवं आहे असंच मला वाटतं, मग आपण कुत्रा पाळूयात. हां, ठरलं, आपण आता कुत्रा पाळायचा. आणि त्या कुत्र्याचं नाव काय असणार आहे माहिती आहे? तेजस. आता मात्र रणजितच्या विचित्र वागण्याचा तिथे रजनीला खूप त्रास होत असतो. खूप घाबरून गेलेली असते ती. त्याचनंतर रणजित उठतो आणि रजनीला सांगतो की आई, आता मजा बघा. त्यानंतर तो असं चित्र उभा करतो. तो फक्त रजनीला दाखवून देतो की आई, आता बघ, हा कुत्रा आहे आणि याचं नाव काय आहे? तेजस. तेजसला मी उठ म्हटलं तर तो उठणार आणि बस म्हटलं तर तो बसणार. त्याला मी जे करायला लावेन तेच होणार. रजनीला रणजितच्या विचित्र वागण्याचा काहीच अर्थ लागत नसतो. त्याच्या स्वभावामध्ये खूपच विचित्र बदल झालेला असतो. रणजित तिथे रजनीला सांगतो की कसा आहे ना आई, प्रामाणिकपणा नक्की कसा खातात तेच मला तेजसला दाखवून द्यायचं आहे. असं म्हणत रणजित तेथून जातो. काही अंतरावरती गेल्यानंतर ज्यावेळेस रणजित पाठीमागे वळून पाहतो तर तो सतत बडबडत असतो की तेजस कम. आणि तो अचानकपणे मोठ्यानेच बोलतो की तेजस ये म्हटलो ना. तर रणजित अगदी वेड्यासारखा वागत असतो. त्याला सतत मानसी तेजस यांचे भास होत असतात. मानसी तेजस यांच्याकडून त्याला धोका मिळालेला असतो आणि त्याचाच घाव त्याच्या मनावरती लागलेला असतो, जो की आता मिटत नसतो. रजनी तर आता मात्र खूपच हादरून गेलेली असते. इकडे सुयोगने तेजस मानसी यांचा गृहप्रवेश होणार यासाठी हार आणलेले असतात आणि तो खूपच खुश असतो. परंतु तेजस आणखीनही त्याच विचारात असतो की नक्कीच गायत्रीच्या काहीतरी गेमा चालू असणार आहेत, त्याशिवाय ती इतकी चांगली नाही वागणार. सुयोग अगदी आनंदाने खूप नाचत असतो, परंतु तेजस काहीच रिॲक्ट करत नाही. म्हटल्यानंतर तिथे सुयोग म्हणतो की अरे मित्रा, नक्की काय झालं आहे? शेवटी तू तुझ्याच घरात राहणार आहेस ना, मग तू खुश का नाही आहेत? हे लग्न मानवलं म्हणायचं तुला, म्हणजे वहिनीचाच पायगुण आहे असंच म्हणावं लागेल. तेव्हा तेजस हा सुयोगला सांगतो की गायत्री वहिनी नक्की आता काय गुण उधळणार आहेत तेच कळत नाहीये. सुग्या, मला खात्री आहे की गायत्री वहिनी उगाचच इतक्या चांगल्या वागणार नाहीयेत. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी गेम सुरू आहेत. तेव्हा सुयोग चिडतो आणि तेजसला सांगतो की तेजा, हे सगळं आता तू सोडून दे ना. हे बघ, तू आधी घरात जा आणि त्यानंतर गायत्री वहिनीच्या काय गेमा फिरवायच्या आहेत ना त्या फिरवून टाक. त्यानंतर जीवाच्या अकांताने सुयोग तेजसला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की तेजा, आत गेल्यानंतर सर्वात आधी तात्यांची माफी माग आणि ते जसं म्हणतात त्याचप्रमाणे वाग बाबा. आता कोणतेही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस. हे बघ, आपण मुलं आहोत, आपण कुठेही राहू शकतो, परंतु आता तुझ्यासोबत मानसीही राहते आहे, तिचा तरी विचार कर बाबा. तेव्हा तेजस तिथे सुयोगला सांगतो की झालं तुझं बोलून, ते हार आहेत ना ते खालती ठेव. तो त्याचा इतका चुरगाळा करतो आहेस ना की फक्त तुझ्या हातात आता दोराच उरेल. तर इकडे संपदा मानसी या दोघांनीही विठुरायाचे आशीर्वाद घेतलेले असतात. तर संपदा मानसीला हात पुढे करायला सांगते. एका हातामध्ये ती बाळकृष्ण देते आणि दुसऱ्या हातामध्ये अन्नपूर्णा. ती मानसीला सांगते की सासरी पाठवताना मुलीला हे देतात आणि त्यानंतर संपदाला अश्रू अनावर होतात. ती मानसीला सांगते की माफ कर बाळा, मी फक्त आता तुला एवढंच काही देऊ शकते. तेव्हा मानसी तिच्या आईची समजूत घालते. ती सांगते की आई, अगं, लहानपणापासून आम्ही ज्या गोष्टी मागितल्या आहेत त्या तुम्ही आमच्या हातात आणून दिल्या आहेत. चांगले संस्कार दिले आहेत तुम्ही आम्हाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही संकटाला निडरपणे सामोरं जायची शक्तीही दिली आहेत. त्यानंतर मानसी संपतरावांच्या फोटोकडे पाहते आणि संपदाला सांगते की माझ्या बाबांनी माझ्यासाठी योग्य जोडीदार निवडला. आई, तू मला विचारलेल्या प्रश्नांनीच मला माझं उत्तर सापडलं ना.
मग आणखीन काय हवं आहे? त्यानंतर मानसी संपदाचे डोळे पुसते. तर संपदा मानसीचं कौतुक करते आणि म्हणते की एकदम कडक वीट. खरंच बाबा, तुझ्या बाबतीत अगदी बरोबर बोलायचे. खूप मोठा डोलारा सांभाळून ठेवणारी कडक वीट. त्यानंतर मानसी विठुरायाचा आशीर्वाद घेते. तर मानसी ज्यावेळी संपतरावांच्या फोटोकडे जाते तर त्यांचाही आशीर्वाद घेते आणि ती फोटोशी बोलते की बाबा, तुम्हाला दिलेलं वचन मी नक्की पूर्ण करेन आणि पाळेन देखील. तेजसवरती कधीच कोणतं संकट नाही येऊ देणार आणि त्यांची साथही कधीच नाही सोडणार. इतक्यातच पाठीमागून तेजसही आलेला असतो. तर बाहेर विनोद आता सर्वांना अनाऊन्स करतो की आता गृहप्रवेश करण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे सर्वांनीच अंगणामध्ये जमा. तर तिथे आता संपदाच्या घरातून सगळेच जण बाहेर पडलेले असतात. तर इकडून देखील तात्या सुनंदा बाहेर येत असतात. तेव्हा आभा पळत येते आणि तिथे तात्यांना विचारते की दादा खरोखरच या घरात येणार आहे का? तात्या तिला काहीच उत्तर न देता तसेच बाहेर येतात. सुनंदा आभा देखील तात्यांच्या पाठोपाठ आलेले असतात. सर्वच जण आता अंगणात जमलेले असतात मानसी तेजस यांचा गृहप्रवेश करण्यासाठी. इतक्यातच गायत्री देखील आलेली असते. गायत्रीचं लक्ष ज्यावेळी सुयोगकडे जातं तर सुयोग दोन्ही हातांमध्ये हार धरून उभा असतो. तर तिथे गायत्री त्याला म्हणते की वा, मित्र असावा तर असा. खोटा नंबर 2, अगदी चांगलं काम केलं आहेस तू. नाही म्हणजे यांचं लग्न रीतीभातीने जरी झालेलं नसलं तरी हे रिच्युअल्स करूच शकतो की आपण. आणि त्याच नंतर ती तेजस मानसी या दोघांचेही हात पकडते आणि त्या दोघांनाही समोर घेऊन येते. तर सुयोग तेजस मानसी या दोघांच्याही हातामध्ये हार सोपवतो. तेजस हा सुयोगच्या हातून हार घ्यायलाच तयार नसतो. तो सतत गायत्रीकडेच पाहत असतो. कारण तेजसला सतत वाटत राहतं की नक्कीच गायत्रीचा काहीतरी डाव असणार आहे या सगळ्यात. तर सुयोग तिथे म्हणतो की तेजा घे रे, माझे 800 रुपये घालवले आहेत. तर तिथे गायत्रीला हसू येतं. गायत्री तेजसला सांगते की घे रे तेजस, आणि दोघे एकमेकांना हार घाला आता. त्याचनंतर मानसी ही तेजसला हार घालते. तेव्हा गायत्री तेजसला टोमणा मारते की वा, आत्तापासूनच वाकायची सवय लागली आहे म्हणायचं. नशीब मोठ्या भावाकडून काहीतरी शिकलास तू. त्याचनंतर तेजस हा मानसीच्या गळ्यात देखील हार घालतो आणि तिथे गायत्री म्हणते की अरे काय चाललंय, सर्वच जण इथे निवांत कसे उभे राहू शकता? आपल्या घरात तेजस मानसी यांचं लग्न झालं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करा त्यांचं. त्याचनंतर घरातले सर्वच जण आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. हे लग्न घरातील कोणालाच मान्य नसतं. तरी देखील गायत्रीने एवढा सगळा घाट घातला आहे म्हटल्यानंतर गायत्री सर्वांनाच सांगते की अरे वाजवा ना टाळ्या. त्याचनंतर घरातले सर्वच जण परत टाळ्या वाजवत असतात. तर गायत्री सांगते की सासूबाई, आपल्या घरात आता नव्या सुनेचा गृहप्रवेश तर होणार आहे ना, आणि तुम्ही इथे तोंड बघत काय उभे आहात? अहो जा ना, पटकन माप तयार करा. तेव्हा सुनंदा घरात जाते. तर त्याचनंतर गायत्री तेजस मानसी या दोघांचेही अभिनंदन करते. तर तिथे आता तात्या खूपच चिडलेले असतात. ते गायत्रीला सांगतात की सुनबाई, तू या लग्नाला मान्यता दिली म्हणून मी या लग्नाला होकार दिला आहे, परंतु मला हे लग्न मुळात मान्यच नाही आहे, असं म्हणून तात्या रागानेच घरात निघून जातात. तर बाहेर आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. सर्वात जास्त धक्का तर मानसीसाठी असतो, कारण तात्याने तिला सून म्हणून स्वीकारलेलं नसतं. सुनंदा माप तर घेऊन आलेली असते, परंतु तात्या तिच्याकडे जातात आणि तिला सांगतात की सुनंदा, आपला आणि त्या मुलाचा काडीचाही संबंध उरलेला नाहीये, आणि ते रागानेच त्यांच्या खोलीत निघून जातात. सुनंदा देखील आता तिथे टेबलवरतीच माप टेकते आणि तीही तिथून निघून जाते. बाहेर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. गायत्री तिथे म्हणते की तात्यासाहेब आणि त्यांची तत्व, आणि ती छायाला सांगते माप औक्षणाचं ताट तयार करायला. तर तिथे छायाने माप तर उंबरठ्यात आणून टेकलेलं असतं. औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी ती बाहेर जाते. तर बाहेर गायत्री सूरज दिनेश या दोघांवरतीही चिडते आणि त्यांना म्हणते की तुम्ही रस्त्याच्या मध्ये काय उभे आहात, चला बाजूला व्हा. ते दोघे आता घाबरून बाजूला सरकतात. त्याचनंतर ती तेजस मानसी या दोघांनाही घरात येण्यासाठी सांगते. ज्यावेळी दोघेही आता पायऱ्यांवरती पाय ठेवणार तेव्हा गायत्री थांबा असं म्हणते. त्या दोघांनाही थांबवल्यानंतर सर्वच जण पुन्हा घाबरून गेलेले असतात. तर तिथे गायत्री म्हणते की काय आहे ना, लग्नाच्या विधीमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ती सप्तविधी, आणि तुमचं लग्न कोणत्याही परिस्थितीमध्ये झालं असेल, मंगळसूत्र फक्त घालून झालं असेल तरी देखील या 7 वचनांचं महत्त्व तुम्हाला कळायला हवं, आणि म्हणूनच त्या 7 वचनांचं महत्त्व तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे. तर गायत्री त्यांना पहिलं पाऊल टाकायला सांगते.
ती म्हणते की पहिलं पाऊल जबाबदारीचं. काय आहे, या घरात तुमची जबाबदारी तर कोणीच घेणार नाहीये, त्यामुळे तुम्हालाच एकमेकांची जबाबदारी ही घ्यावी लागेल. घ्याल ना एकमेकांची जबाबदारी, असं ती मुद्दाम म्हणत असते. त्यानंतर दोघे आता दुसरं पाऊल टाकतात, तेव्हा गायत्री त्यांना दुसऱ्या पावलाचं महत्त्व समजवते. दुसरं पाऊल म्हणजे चढ उताराचं, एकमेकांच्या साथीचं. तुम्ही दोघं एकमेकांना साथ द्याल ना? गायत्रीने तसं विचारता क्षणी मानसी सर्वांच्या समोर तेजसचा हात घट्ट पकडते. तेव्हा मानसीने सर्वांना दाखवून दिलेलं असतं की आयुष्यभर ती तेजसची साथ कधीच नाही सोडणार, कारण तिने संपतरावांना तसं वचन देखील दिलेलं असतं. तर तेजस मानसी पुढचं पाऊल टाकल्यानंतर गायत्री त्या पावलाचं महत्त्व त्यांना समजवते की हे पाऊल धन आणि समृद्धीचं. त्याचनंतर गायत्री त्या दोघांनाही पुढचं चौथं पाऊल टाकायला सांगते. तिथेच खिडकीतून सुनंदा हे सगळं काही पाहत असते. तिच्या मनाची खूप घालमेल होत असते, खूप अस्वस्थ असते तेजससाठी ती. परंतु तात्यांच्या वचनापुढे, शब्दापुढे तिला काहीच करताही येत नसतं. त्यांच्या विरोधात देखील तिला जाता येत नसतं. तर चौथ्या पावलाचं महत्त्व गायत्री सांगते की हे पाऊल म्हणजे सुखदुःखाचं. त्यानंतर ती मुद्दाम मानसीला टोमणा मारते आणि म्हणते की बिचारीचं लग्न जेव्हापासून झालं आहे ना, तेव्हापासून फक्त दुःखच बघते आहे, सुखाचा तर अजून पत्ताच नाहीये. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसीने तेजसच्या साथीने प्रभूंची सून बनून त्यांच्या घरात प्रवेश तरी केलेला असतो. ज्यावेळी मानसी माप ओलांडते आणि तेजसचा हात पकडून ती घरात पाऊल टाकते, त्याच वेळेस गायत्री तिथे मोठा धमाका करते. तेजसला ज्या ती भीती असते तेच घडलेलं असतं, कारण गायत्रीने त्या दोघांनाही थांबवलेलं असतं. मानसी घरात असते आणि तेजस अजूनही उंबरठ्यात. तेव्हा नीच गायत्री तेजसला ढकलतच घराच्या बाहेर अंगणात घेऊन जाते आणि सर्वांच्या समोर ती तेजसला सांगते की जर तुला घरात यायचं असेल तर तू तुझ्या बायकोच्या साथीने येऊ शकतो, परंतु माझी एक अट आहे. तुला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करावी लागेल. तेजसला माहिती असतं की गायत्री कशी बाई आहे ते. ती एवढं चांगलं तरी कधीच नाही वागणार. नक्कीच तिच्या चांगुलपणाच्या दिखाव्यामागे तिचा घाणेरडा हेतू असणार, हे तेजसला आधीच कळालेलं असतं. तर गायत्रीच्या वागण्याचा तिथे तात्या सुनंदा या दोघांनाही तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. गायत्रीने मोठा डावा साधत तेजसला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला तर भाग पाडलेला आहे, परंतु या सगळ्यांमध्ये तेजस आता खरोखरच गायत्रीच्या नावावरती प्रॉपर्टी करणार का? तो सही द्यायला तयार होणार का? की मानसीच तेजसची ढाल बनून गायत्रीच्या विरोधात जात तिला धडा शिकवणार? हे पाहणं खूप मनोरंजक ठरलं.